नमस्कार, मी सुनील मधुरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूर येथे आणि देगलूर येथे काही या ठिकाणी बांधव आहेत आणि त्यांचा जो SC समाजाचा उपवर्गीकरणाचा जो प्रश्न आहे तो चालू आहे आणि या ठिकाणी बऱ्याच मोठ्या संख्येने या ठिकाणी बांधव आहेत आणि या ठिकाणी पंडित सर आहेत, ॲडव्होकेट सूर्यवंशी आहेत, अल्लापूरकर आहेत, मोठी मातबर मंडळी या ठिकाणी आहे आणि त्यांचा जो लढा आहे उपवर्गीकरणाचा सुरू आहे. तर कशा पद्धतीने तो लढा सुरू आहे आणि त्यांची पुढची रूपरेषा काय आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. तर सर, मला सांगा की आपली जी रूपरेषा आहे कशी आहे आणि आपण कशा पद्धतीने चालू आहे आपलं काम. अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण हा लढा अनेक वर्ष 1965 पासून देशामध्ये अनेक राज्यामध्ये हा लढा चालू झालेला आहे. महाराष्ट्रामध्येही साधारणतः 1985 पासून अनुसूचित जातीतील 13% आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे आणि 59 जाती आहेत SC मधल्या त्याच्यामधल्या ज्या वंचित आहेत मोठ्या प्रमाणामध्ये जाती 45-46 जाती आरक्षणापासून वंचित राहिलेले आहेत. तर त्यांना आरक्षणाचा 70 वर्षामध्ये लाभ मिळाला नाही, तर त्यांना मिळाला पाहिजे अशा प्रकारची ओरड अनेक वर्षापासूनची आहे. आणि अलीकडे 1 ऑगस्ट 2024 सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आलेला आहे, महत्वपूर्ण निकाल आलेला आहे. त्या निकालामध्ये असं सांगितलंय की अनुसूचित जातीतील आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याचा अधिकार त्या राज्य सरकारला आहे. कुठं पार्लमेंटमध्ये कायदा करायची गरज नाही आणि कुठं राष्ट्रपतीच्या सहीची गरज आहे. असा एक महत्वपूर्ण निकाल 1 ऑगस्ट 2024 7 जजेसच्या न्यायपीठानं घटनापीठाने दिलेला तो महत्वपूर्ण निकाल आहे आणि त्याची अंमलबजावणी लगेच हरियाणामध्ये पहिल्यांदा झाली. त्यांनी तिथल्या आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं. त्याच्यानंतर पंजाब झालं, त्याच्यानंतर तेलंगणा झालं, आपलं शेजारचं राज्य आहे, आंध्र प्रदेश झालं, कर्नाटक झालं. महाराष्ट्र मात्र त्यामध्ये मागं राहिलेला आहे. खरं तर फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊचा वारसा सांगणारं आणि बाबासाहेबांची कर्मभूमी, बाबासाहेब संविधान निर्माते आहेत आणि त्यांची कर्मभूमी राहिलेलं महाराष्ट्र हे मात्र आरक्षणाच्या उपवर्गीकरणापासून मागे राहिलेलं आहे. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधवामध्ये ज्या वंचित जाती आहेत, मेनली याच्यामध्ये शेड्यूल कास्टमध्ये मोठी जात म्हणून मातंग आहे, पण त्याच्याबरोबर मग ते कैकाडी आहेत, त्याच्यामध्ये अनेक डक्कलवार आहेत, मांगारुडी आहेत. अशा 46-47 ज्या जाती आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही. आतापर्यंत एक सेवकही त्यास काही त्या जातीमध्ये झाला नाही. अशा जाती कितीतरी आरक्षणापासून वंचित असलेल्या त्यांची ओरड चालू झालेली आहे आणि आज अस्वस्थ असलेला हा समाज महाराष्ट्रामध्ये एकदम आंदोलनाच्या पवित्र्यात उतरलेला आहे. तर आरक्षणानंतर सर्वांनाच लागू आहे, मग ते वंचित राहण्याचं नेमकं कारण काय? वंचित राहण्याचं मुख्य कारण असं की आरक्षण पहिल्यांदा का दिलं, घटनेमध्ये आरक्षण का दिलं की सगळ्याबरोबर विकास होऊ शकत नाही. बरोबर आहे, आरक्षण हे गरिबी हटवण्याचं साधन नाही, परंतु बाबासाहेबांनी संविधानाच्या पहिल्या पानावर, ज्याला प्रस्ताविका म्हणतो, प्रेअम्बल म्हणतो, त्या पहिल्या पानावर असं सांगितलं की समानतेची संधी, सामाजिक न्याय हा मिळाला पाहिजे. आणि भारताची राज्यघटना स्वतः एक आश्युर करतेस भारतीयांना की आम्ही तुम्हाला सामाजिक समता निर्माण करणार आहोत आणि समानतेची संधी देणार आहोत. पण 70 वर्षामध्ये दुर्दैवानं ही जे राज्यघटनेनं जे काही भारतीयांना आश्युर केलेलं आहे ते शेड्यूल कास्टच्या या वंचित समूहाला त्याचा नीट फायदा झाला नाही. म्हणून सगळ्यांची ओरड आहे. आता तुम्ही जे म्हणलात का नाही आरक्षण सगळ्यालाच आहे, सगळ्यांचा विकास झाला पाहिजे, असं होत नाही. जे मागे राहिलेले आहेत, वंचित आहेत, त्यांना पुढे आणलं पाहिजे. तर नेमकं कशा पद्धतीने तुमचा लढा सुरू आहे आणि त्यांना नेमकं आपण पुढे आणण्यासाठी नेमकं काय करताय? त्याच्यासाठी समानतेची संधी जर तुम्हाला द्यायचं असेल, सामाजिक न्याय द्यायचा असेल, त्या वंचित समूहाला जर अनुसूचित जातीतल्या प्रगत ज्या जाती बरोबर जर तुम्हाला आणायचं असेल तर त्यांना आपल्याला त्यांची लोकसंख्या गृहीत न धरता त्यांच्या गरजा लक्षात आलं, त्यांच्या गरजा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्यांना आपण जर आरक्षणाचं नीट वाटप जर केलं तर ते आपोआप सगळ्याबरोबर येऊ शकतील. आपण काय फॉर्म्युला काय गव्हर्नमेंटला सांगितलं कशा पद्धतीने करायचं, ब कडई आणि त्याच्यामध्ये कुठल्या जाती टाकायच्या, असं काय आपलं काय आहे का प्रस्ताव? सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्येच असं सांगितलेलं आहे की लोकसंख्या हा मुद्दाच नाही. बरोबर आहे, तर तुमचं मागासलेपण आणि तुमच्या गरजा लक्षात घेऊन पंजाबनं आणि हरियाणानं
आरक्षणाचं वर्गीकरण केलं. तिथं तुम्हाला पंजाबमध्ये बघितलं तर 70% चमार समाज आहे एससी मधलं आणि 30% मजेबी शेख अशा बारक्या 1, 2, 3 जाती आहेत. 30% लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. परंतु त्यांनी आरक्षण देते वेळी तिथं 25% आरक्षण, आपल्याकडे 13% आरक्षण. 25% आरक्षण देत असताना त्यांनी काय केलं, ज्यांची लोकसंख्या 30% आहे पण ते मागासलेले आहे, त्यांच्या गरजा जास्त आहेत म्हणून त्यांना 12.5% त्यांना देऊन टाकलं. आणि ज्यांची 70% लोकसंख्या आहे, जे चमार समाज आहे, त्यांना 70%ना 12.5% देऊन टाकलं. तरच आपण त्याला, मी एक छोटं उदाहरण आपल्याला सांगतो. एकाला टायफॉइड झालेला आहे, एकाला टीबी झालेली आहे. टीबी झालेल्या माणसाला 5,000 रुपये दिलं दवाखान्यात जा नीट होऊन ये, आणि टायफॉइड झालेल्या माणसाला 5,000 रुपये दिले, तर दोघांचा आजार काही नीट होणार नाही. एखाद्याचं कदाचित टायफॉइड झालेल्याला 5,000 पुरतील, पण टीबी ज्याला झालाय त्याला 6 महिने वर्षभर त्याला इलाज घ्यावा लागतो. त्याला आपण जास्त पैसे द्यावे लागतात, जास्त सोयी द्यावे लागतात, जास्त सोयी दवाखान्याच्या पुरवावी लागतात. म्हणून सामाजिक समता, समानतेची संधी द्यायची असेल तर तुम्हाला भुकेलेल्या माणसाला आणि ज्यानं जेवलेला आहे तर त्यांना दोघाला जेवत वाढत असताना जो भुकेला आहे त्याला अर्धी भाकर जास्त दिली पाहिजे. तर मला सांगा की आपली जी आंदोलनाची रूपरेषा कशी आहे आणि सध्या काय सुरू आहे? खरं तर महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदरच व्हायला पाहिजे होतं, आंदोलन करण्याची गरजही पण. कारण कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होईल. 1.5 वर्ष झालं निकाल लागून सुप्रीम कोर्टाचा. 5 राज्यानं आरक्षणाचं वर्गीकरण केलं, महाराष्ट्राने केलं नाही. तरी आम्ही शांत आहोत, कारण सरकारवर आमचा विश्वास आहे. परंतु अलीकडे असं वाटतंय की आता आम्हाला माय सुद्धा रडल्याशिवाय लेकराला पाजत नाही. म्हणून आता महाराष्ट्रातील हा समाज जो वंचित राहिलेला आहे, आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे, या सगळ्या मातंग समाज आणि इतर 46, 47, 48 ज्या जाती आहेत आरक्षणापासून वंचित राहिलेल्या, त्या सगळ्या आता आझाद मैदानाकडे निघणार आहेत. आणि साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या वीकमध्ये पावसाळी अधिवेशनावर महामोर्चा काढण्याचा इथल्या वंचित समूहाचा सगळ्यांचं एकमत झालेलं आहे आणि ते कामाला लागलेले. तर आपण सरांशी पण प्रश्न विचारूया. तर नेमका आपला लढा कशा पद्धतीचा सुरू आहे? लढा हा संविधानिक पद्धतीने आणि सनदशीर मार्गानेच आहे. आम्ही काल परवा दिवशी सोलापूरला आमची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आणि लवकर करायचं असेल तर आपण लढा उभा केला पाहिजे म्हणून आम्ही संघटित होऊन साधारणतः जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आझाद मैदानावर आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन करणार आहोत. आरक्षणाचं वर्गीकरण करणं म्हणजे काय, तर जो समाज वंचित आहे, उपेक्षित आहे, दुर्बल आहे, या समाजाला प्रगत समाजाबरोबर घेऊन जाण्यासाठी आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं हे सामाजिक न्यायाचं आहे. आणि आमची लढाई सामाजिक न्यायाची आहे, कुठल्याही एका जातीची नाही. मातंग समाज हा महाराष्ट्रात लोकसंख्येच्या 2ऱ्या क्रमांकावर आहे आणि हा मातंग समाज उपेक्षित, दुर्बल, वंचित जे घटक आहेत त्यांना सोबत घेऊन, ज्या 58 जाती आहेत त्या सगळ्या जातीला घेऊन त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. शिक्षणामध्ये, राजकारणामध्ये, नोकऱ्यामध्ये संधी मिळाली पाहिजे, ही मातंग समाजाची भूमिका राहिलेली आहे. डक्कलवार आमच्याबरोबर सुधारला पाहिजे, आमच्याबरोबर जो मांगारुडी आहे तो आमच्याबरोबर आला पाहिजे. हे सगळे जे वंचित आहेत, आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 79 वर्ष झाले, परंतु आणि हे स्वातंत्र्याचा जो सूर्य आहे तो उपेक्षित दलितांच्या घरापर्यंत गेलाच नाही. आणि जर गेला नसेल तर त्यांना तो नेण्याचं काम, त्यांना प्रकाश देण्याचं काम हे मातंग समाजाचं आहे. साधारणतः एक समाज उपासी आणि दुसरा समाज तुपासी असं जर विषमता असेल तर ती विषमता मोडीत काढून समता प्रस्थापित करण्यासाठीचा हा लढा आहे. समता, स्वातंत्र्य, सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक न्याय, दर्जाची आणि संधीची समानता प्रस्थापित होण्यासाठी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण होणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ही गरज लक्षात घेऊन मातंग समाज आणि मातंग समाजाबरोबर जे काही त्यांच्या 57 जाती आहेत त्या 57 आमच्या भावांना सोबत घेऊन आम्ही त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही लढा लढतो आहोत. आम्हाला माहीत आहे, आशा आहे
आम्ही दावा करतो की महाराष्ट्रामध्ये सुद्धा लवकरात लवकर अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण होणार आहे आणि ते झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. कारण फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंचा पुरोगामी महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्याय मिळत नाही. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकामध्ये अनुसूचित जातीचं वर्गीकरण झालेलं आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही. हे महाराष्ट्राच्या दृष्टीने दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना अशी विनंती करतो की समाजामध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा आपण लवकरात लवकर अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी आणि देशामध्ये सौख्य समाधान ठेवावं अशी अपेक्षा करतो. ॲडव्होकेट सुरेंश आहेत. तर आपण सांगा की नेमका जो आपला आरक्षण आहे, आरक्षणाचा लढा आहे, तर कशा पद्धतीचं सुरू आहे आणि आपल्या इथून नेमकं पावलं काय आपण उचलणार आहात? प्रथमतः सर्व महापुरुषांना मी कोटी कोटी प्रणाम करतो की हा जो आरक्षणाचा लढा जो आज तीव्र झालेला आहे महाराष्ट्रात, हे काय कोणाच्या एकाच्या विचारानं झालेला नाही, तर भारताचे सुप्रीम कोर्ट जो आहे, भारताच्या सुप्रीम कोर्टाने एक आदेश पारित केलेला आहे की आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करता येतो आणि त्या उपवर्गीकरणाचा अभ्यास करून एवढी मोठी समिती बसून त्यावर अभ्यास करून महाराष्ट्राला सांगितले की भारताला सांगितलेलं आहे की एससी मध्ये सुद्धा अ ब क करता येतो आणि तीच अ ब क लवकरात लवकर करावं अशी सरकारला आम्ही विनंती करत आहोत. करत असता वेळेस काही विरोध होतो. आता विरोध करावं म्हणून करतात, कारण का त्यांना पण माहित आहे कोर्टाचा आदेश आहे, तो जर आदेश जर उशिरा झाला तर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट होऊ शकतं, परंतु तो काहीतरी चांगल्या ह्याच्यानं, कारण का सरकारलाही पण माहित आहे की सरकार द्यायला तयार आहे, सुप्रीम कोर्ट देतोय, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी आम्हाला करणं आवश्यक आहे. इथल्या तत्कालीन सरकारला जाणीव असताना सुद्धा थोडा उशीर का होतो, उशीर यासाठी होतो याच्यावर सुद्धा आम्ही काही अभ्यासक आमचे जे चिंतन केले त्यावर असं आहे की कुठे पुढे चालून कुठेतरी काही त्याला हे होऊ नये आणि महाराष्ट्रातल्या आम्ही दिलेल्या ज्या आरक्षणाला मग ह्याला चांगलं कसं देता येतं, मग चांगलं कसं देता येतं, तर आमचा आणि सरकारचा दोघांचा जो कोऑर्डिनेशन झालेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला असं आहे की हरियाणा सरकारने जे हरियाणामध्ये दिलेलं आहे त्या धर्तीवर महाराष्ट्राला सुद्धा अबकड हा द्यावा असं आम्ही सरकार पुढे मांडणी केले आणि त्याचं विचाराधीन आहे आणि काही दिवसांमध्येच होणार आहे. आणि येणाऱ्या अधिवेशनावर आम्ही पूर्ण तमाम महाराष्ट्रातून समाज बांधव 58 जातीतल्या सगळ्या समाज बांधव घेऊन आम्ही आझाद मैदानावर जाऊन सरकारला आम्ही करण्यास विनंती करणार आहोत. आणि मी आपल्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना व इतर समाज बांधवांना सर्वांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येनं आझाद मैदानावर यावं, हा ऐतिहासिक लढ्यामध्ये आपला सहभाग दर्शवावा एवढी विनंती करतो. सुभाष यल्लापूरकर, तर मला सांगा की आपला जो लढा आहे वर्गीकरणाचा कशा पद्धतीचं सुरू आहे आणि आपण आता ही जी आपण मीटिंग झालेली आहे ती नेमकी काय होती? हे महाराष्ट्रामध्ये सध्या अनुसूचित जाती वर्गीकरणाचा विषय खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्या समाजाला आतापर्यंत या देशामध्ये सामाजिक न्याय भेटला नाही आणि बाबासाहेबाला अपेक्षित सामाजिक न्याय होता, समानता होती, पण अनुसूचित जातीमध्ये काही समाज आर्थिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहे, त्यांचा विकास झाला नाही. आज बी जर काही वस्त्यामध्ये जाऊन बघितलं तर तिथलं राहणीमान जर बघितलं, तिथल्या जर घरं बघितले तर अतिशय दारिद्र्य या ठिकाणी आहे. म्हणून बाबासाहेबाला अपेक्षित समानता होती देशात आणि देशात समानता आली तर बंधुभाव निर्माण होईल आणि बंधुभाव निर्माण झाला तर राष्ट्रीय एकात्म या देशामध्ये सक्षम होईल. याच्यासाठी बाबासाहेबाला अपेक्षित सामाजिक न्याय जे होतं ते आम्हाला अपेक्षित आहे. बाबासाहेबांच्या विचारावर चालणारा हा देश, या राज्यघटनेवर चालणारा हा देश असून इथली राज्यशासन हे संविधानाच्या आधारे आम्हाला उपवर्गीकरणामध्ये आमचं अबकड वर्गीकरण करून आम्हाला आमच्या मागासलेला जो बदर समितीचा जो रिपोर्ट गेलेला आहे, लहुजी आयोग हे नेमलं होतं, त्याच्यामध्ये सगळ्या अहवालामध्ये सगळ्या सविस्तर गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये आम्हाला न्याय अपेक्षित आहे आणि आमचे पोरं आज शिकून मुंबईला पुण्याला कामाला जात आहेत. याच्यामध्ये आमच्या समाजाला आरक्षणाचा लाभ भेटला नाही
म्हणून आम्ही कोणाच्या हिश्श्याचं आम्ही मागत नाही, पण आमच्या हिश्श्याला जे काही आलं पाहिजे, बाबासाहेबाला जे अपेक्षित होतं देशातल्या लोकांच्या बद्दल, तीच लढाई आम्ही लढतो आहोत. आणि जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही अण्णाभाऊचा, बाबासाहेबाचा, शिवाजी महाराजांचा विचाराचा वारसा जपणारे, चळवळीत काम करणारे माणसं आहोत. आम्हाला महापुरुषाच्या विचारावर विश्वास आहे. त्यांचा विचार घेऊन या ठिकाणी लढाई आम्ही करून देवेंद्र साहेब फडणवीस यांना आरक्षण देण्यास भाग पाडणार, असं आमचे एकमत या ठिकाणी सोलापूरला झालेलं आहे. आणि हे सगळ्या संघटना एकत्र येऊन ही लढाई करत आहेत. महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण झालंच पाहिजे आणि झाल्यानंतर ज्या मातंग समाजाचे मुलं आहेत, जे शिकून बेरोजगार पडलेले आहेत, अशा मुलांना नोकरीची संधी या शासनाने देण्यासाठी पुढाकार घेऊन आम्हाला वर्गीकरण करून आमच्या समाजाला न्याय द्यावा, हीच माझी सरकारकडे विनंती आहे. एवढं बोलतो, थांबतो. तर या ठिकाणी आपण पाहिलं की समाज जो आहे या ठिकाणी आक्रमक झालेला आहे. जोपर्यंत वर्गीकरणाचा प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत आंदोलन करू, असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. STV 125 न्यूज चॅनल, देगलूर.